उद्धव ठाकरे कोत्या मनाचे. उद्धव ठाकरे कोणत्याही संविधानिक पदावर नव्हते. कोस्टल रोडच्या उद्घाटनाचा त्यांना अधिकार नव्हता. पण मला श्रेयवादाच्या लढाईत पडायचे नव्हतं. मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. मातोश्रीचं दार उद्धव ठाकरेंनी बंद केलेलं. ठाकरे माझ्याशी फोनवर देखील बोलायला तयार नव्हते. मुंबईकरांच्या हृदयाचे दरवाजे माझ्यासाठी उघडलेत. आता मला कुठलेही दरवाजे उघडण्याची लालसा नाही. फडणवीसांकडनं स्पष्ट. गौतम अदानी 2014 पूर्वी कुठे नव्हतेच. 10 वर्षात अदानींचा देशभरात विस्तार. आता अख्खी मुंबई महाराष्ट्र विकायला काढलाय. अदानींच्या वाढलेल्या प्रकल्पांवरून राज ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. धारावी पुनर्विकासाबाबत 2014 नंतर आम्ही टेंडर काढलं. मात्र आमचं टेंडर रद्द करून ठाकरेंनीच नवं टेंडर काढून अदानीकरण केलं. मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप. राज ठाकरेंच्या घरातील अदानींसोबतचा फोटो. अमित साटम यांच्याकडनं ट्विट. राज ठाकरेंच्या अदानींवर टीकेनंतर अमित साटम यांनी ट्विट करत डिवचलं. तामिळनाडूमधून रसमलाई आली होती. मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणाला. तुझा काय संबंध. भाजप नेते के अण्णामलाई यांच्या विधानाचा राज ठाकरेंकडनं समाचार. बॉम्बेचं मुंबई भाजपच्या राम नाईकांनीच केलं. अण्णामलाईंचं वक्तव्य गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे राज ठाकरे सभेमध्ये माझ्याविषयी खूप बोलले. पण तुमच्या धमक्यांना मी घाबरत नाही. ठाकरे बंधू धमकी देत असल्याचा अण्णामलाईंचा आरोप.